नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019ची प्रश्नपत्रिका। यात आपण क्वेश्चन्स आणि आन्सर घेणार आहेत। हा पार्ट 1 असणार आहे, ज्यामध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये पुढचे आपले प्रश्न असणार आहेत। जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा। चला तर पाहूया पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019ची प्रश्नपत्रिका। प्रश्न क्रमांक पहिला आहे, पुणे जिल्ह्यातील कोणता तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी, इंदापूर हा पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्व दिशेला असणारा तालुका आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा पाहतोय आपण, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 आंबेगाव या तालुक्यामध्ये माळींची दुर्घटना घडली होती। आता ही माळींची दुर्घटना कोणत्या साली घडली आहे याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर मला नक्की कमेंट करा। पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी, पितळखोरा। आता कोणत्या लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, बऱ्याचशा वेळा यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात। तर वेरूळ आणि पितळखोरा या दोन्ही लेण्या ज्या आहेत त्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहेत। कार्ले व भाजे लेण्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। तसेच घारापुरी जी लेणी आहे ती आहे मुंबई या ठिकाणी। आता घारापुरी लेणीला एलिफंटा गुफा असं सुद्धा दुसरं नाव आहे, तर हे कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे। यानंतरचा प्रश्न आहे चौथा, खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही। तर कोणते देवस्थान आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये नाही आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी, बल्लाळेश्वर। तर महागणपती पुण्यामध्ये रांजणगाव येथे आहे, मयुरेश्वर मोरगावचा आणि थेऊरचा चिंतामणी हे तिन्ही देवस्थान आहेत ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। आणि बल्लाळेश्वर हे जे आहे ते पुण्यामध्ये नसून रायगड जिल्ह्यामध्ये पाली या ठिकाणी आहे। प्रश्न पाचवा, माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1 जुन्नर या तालुक्यामध्ये माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 6, मोस्ट IMP प्रश्न आहे, बऱ्याचशा वेळा परीक्षेला येऊन गेला आहे। खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मँचेस्टर असं म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राची मँचेस्टर असं म्हणतात। यानंतरचा प्रश्न 7, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 निरी ही संस्था पुण्यामध्ये नसून नागपूर या ठिकाणी आहे। आता निरीचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल इन्व्हॉल्वमेंट इंजिनियर रिसर्च इन्स्टिट्यूट हा निरीचा फुल फॉर्म आहे। त्यासोबतच MIA म्हणजे महाराष्ट्र इंटेलिजंट अकॅडमी जे पुण्यामध्ये आहे। दुसरा बी पर्याय आहे AIPT, याचा फुल फॉर्म आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग। आणि NIV याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी। त्या तिन्ही संस्था पुण्यामध्ये आहे आणि निरी ही फक्त संस्था आहे ती नागपूर या ठिकाणी आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी। तर पुढचा 8वा प्रश्न पाहूया, सात पाटील कुलवृत्तात या मराठी कादंबरीचे लेखक कोण होते? तर याचं आन्सर आहे पर्याय डी रंगनाथ पठारे। प्रश्न 9, करेचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए आचार्य अंत्रे म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अंत्रे यांचे करेचे पाणी हे आत्मचरित्र आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 10, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? तर आन्सर आहे पर्याय सी कोरीगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 11, तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम तुळापूर येथे होतो। यासोबतच अजून एक पॉईंट IMP आहे,
तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थान आहे आणि तुळापूर हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. 12वा प्रश्न आहे, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4, एळवंडी नदीवर भाटघर धरण आहे. आता भाटघर धरण हे पुणे जिल्ह्यामधील भोर या तालुक्यामध्ये आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा, पोक्सो ॲक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं बरोबर आपलं उत्तर आहे पर्याय ए, बाललैंगिक अत्याचार. आता पोक्सो ॲक्टचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्ट ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्च्युअली ऑफेन्सेस, म्हणजेच बाललैंगिक अत्याचारला संरक्षण देण्याचा कायदा जो आहे तो आहे पोक्सो ॲक्ट. 14वा प्रश्न आहे, डॅश हा सायबर क्राईम प्रकार नाही. याचं उत्तर आहे पर्याय 4, हायपरलूप हा सायबर क्राईम प्रकार नाही आहे. तर सायबर क्राईम प्रकार कोणते आहेत? वरील 3, फिशिंग, नायजेरियन फ्रॉड आणि बॉटनेट हे तिन्ही प्रकार सायबर क्राईममध्ये मोडतात. या व्हिडिओत आपण एकूण 20 प्रश्न पाहत आहोत. आत्ता आपला प्रश्न चालला आहे 15वा. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही असं विचारलं आहे. याचा आन्सर असणार आहे पर्याय 4, ॲमेझॉन. आता ॲमेझॉन हे ऑपरेटिंग सिस्टीम नसून ते एक ॲप आहे ज्याच्यामार्फत आपण खरेदी विक्री करू शकतो ॲमेझॉनवरती. आणि वरील 3 पर्याय आहेत ते एक फोन ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. प्रश्न 16वा पाहूया. PWG आणि MCCच्या विलिनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004मध्ये करण्यात आली. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी या संघटनेची स्थापना 2004मध्ये करण्यात आली. शेवटचे आपले काही प्रश्न राहिले आहेत. प्रश्न 17वा पाहूया आपण. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? मोस्ट IMP प्रश्न आहे. खूप IMP म्हटलं तरी सुद्धा चालेल, खूपदा परीक्षेला आला म्हणजे आलाच आहे. तर दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय बी, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिलेला आहे. या व्हिडिओमधील 18वा प्रश्न आहे आपला. इसवी सन 1902मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश यांनी घेतला. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, छत्रपती शाहू महाराज यांनी 1902मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. प्रश्न क्रमांक 19 IMP प्रश्न आहे हा सुद्धा. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असं विचारलं आहे. तर याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जातीचा उच्छेद हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं नाही आहे. तर मग कोणते पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत? गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब हे त्यांची काही पुस्तके आहेत जे त्यांनी लिहिलेली आहेत. या व्हिडिओमधील आता शेवटचा प्रश्न आहे 20वा. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे डॅश या तारखेला साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय 4, 2 जानेवारी. तर आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2019च्या प्रश्नपत्रिकेमधील एकूण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. हा आपला भाग 1 आहे. भाग 2 लवकरच मी अपलोड करेल, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला यावी यासाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी.